जायचं काय होणार? कसं होणार आपलं सगळं? मला शेवटी जायचं ठरवलं तर हो, बरोबर आहे. आम्ही कोण आहोत तुझे? तसं नाहीये जग्या. पण इथल्या समाजसेवेला ना घाणेरड्या राजकारणाशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलंय मला. आणि त्यापैकी आधी माझे वडील गेले आणि आता काका. आता जे आहेत त्यांना गमवायचं नाहीये मला. इथल्या पॉलिटिकल सिस्टीम वरचाच विश्वास उडालाय माझा. पण माणसाच्या माणुसकीवर विश्वास आहे ना तुझा? आहे ना माझा, आहे ना, नाही कुठे म्हणतो, अजूनही आहे. आणि असलं राजकारण म्हणजे दलदल आहे. शाणाबन बाहेर पड तू. पण जेवढा पुढे जाशील ना तेवढा फसत जाशील. अरे मल्हार असं का करतोयस तू? त्या गुंडांना मारून या सगळ्यांच्या मनात एक विश्वास निर्माण केलायस तू. त्याचं काय? या सगळ्यांच्या स्वप्नांचं काय? दादा नको ना रे जाऊस. अरे तू गेल्यावर आमचं काय होणार रे? थांब ना, किमान आमच्यासाठी तरी. निघालास जा. खुशाल जा. भारताचं एक बरं आहे ना, कोणी कुठे जाऊ शकतो, राहू शकतो. पण आता एक काम कर, इथून पुढे जिथं जाशील ना तिथं लोकांना आशेचा किरण नको दाखवस. आणि तुझी भाषा आहे ना ती जरा माजोरडेपणाची, ती बदल, मावळ कर जरा. ठीक आहे, जा. हे आपल्या देशात असे क्रांतिकारी नेते आहेत, पण ऐन वेळेला पळपुटेपणा दाखवतात. त्यामुळं परिस्थिती बदलत नाही ना. माणसं काही येतात जातात, पण राहतं मागं ते त्यांचं काम. माणसं गमावण्याची भीती वाटते ना तुला? अरे एक माणूस गमावलास, पण तू अशी हजारो लोक कमावलीस, त्याचं काय? त्यांची इच्छा काय हे कधी विचारात घेतलंस का? तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, मल्हारनी जावं की न जावं? बघितलंस मल्हार, ऐक माझं, परत विचार कर. मला असं वाटतं आपली सगळ्यांचीच काहीतरी चूक आहे. आपण मल्हारची जाहीर माफी मागूया. आम्हाला तू माफ. तसं नाहीये भाऊ. अरे माहितीये मला तुझ्यावर काय बीतली आहे, काय सहन करावं लागलंय, पण शेवटी काय, या सगळ्या लोकांना तुझी गरज आहे. असं नको करूस. ऐक माझं, चल चल रे, ये ये ये. या गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रमाणे 400 स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला देण्यात येणार आहे. चांगल्या सुविधा आहेत. 504चा कंझ्युमर एरिया पकडून होतो, तो तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला भेटेलच. आणि हे तुमच्यासाठी ऑफिस आहे, सोसायटीचं तुमच्या. हा बघा, खेळण्यासाठी लहान मुलांना बगीचा आहे आणि अत्यंत सुविधा आहेत. 24 तास पाणी आहे. एक मिनिट थांबा जरा. नाही, आमच्या विभागाचे विकासक म्हणून तुम्ही काम पाहणार आहात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. पण तुम्ही सांगताय ती माहिती सरकारी माहितीशी मेळ खात नाहीये. ही माडाच्या ऑफिसातनं मिळणारी माहिती आणि तुम्ही देताय ती आश्वासनं पूर्णपणे वेगळी आहेत. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय, जर का चाळ जाऊन इथं बिल्डिंग होणार असेल ना, तर आम्हाला किती जागा मिळणार नेमकी? ह्याच भागात का आणखी कुठे? त्याचा तपशील पाहिजे ना ऑन पेपर. नाही, एक मिनिट. मला चाळकऱ्यांना फक्त एवढंच सांगायचंय, या संदर्भातल्या कुठल्याही कागदावर सही करण्यापूर्वी आधी नीट वाचा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. मल्हार शिंदे, मल्हार शिंदे. नाही, बरोबर आहे, ह्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अरे मग आपल्या प्रत्येकाने आपण कष्टाने उभारली आपली चाळीतली खोली, त्यामुळे असं निर्णय घेताना आम्ही काही करणार नाहीच. बरोबर आहे मल्हारचं, अगदी बरोबर आहे. आजची मीटिंग संपली, आपण नंतर बोलू. हा, धन्यवाद. ठीक आहे, या तुम्ही आता. भाऊ, काय चाललंय? तो कालचा पोरगा मल्हार का सारखा माझ्या कामात नाक खुपसतोय? अरे तरुण रक्त आहे, त्याला समजवा भाऊ, त्याला समजवा, नाही तर. हे बघा, तो चांगलं काम करतोय. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतोय. उगाच प्रवाहाच्या विरुद्ध गेलो तर आपणच खाईत जाऊ. समजवा भाऊ, त्याला समजवा, त्या मल्हारला.
अच्छा काय बबन बरोबर आहे ना? भाऊ बरोबरच आहे. काय दत्ताबाई, तुम्ही तर सांगितलं होतं मी तुम्हाला सर्व काळजीपूर्वक काम करून देतो. रिझल्ट द्या, रिझल्ट पाहिजे आम्हाला. होणार 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 मात्र साहेब 100% आपलं काम होणार. नाही, थोडा कधी होणार? वेळ लागतोय, मान्य आहे. काम होणार कधी होणार? आजच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकतो. मल्हार तुम्ही बसा आई. पण सोडतील ना माझ्या नाही मी लेकराला? बोलतो साहेबांशी, तुम्ही बसा आई. पण- बसा बसा. बसा बसा आम्ही बसा, बघतो. साहेब नमस्कार. मल्हार सोडवायला आलंच आपल्या माणसाला. साहेब मुख्य आरोपी तो नाहीये, थोडा दम देऊन. अरे तुला माहिती आहे का त्याने फेरीवाल्यांना किती दम दिलाय? अरे त्यांच्याकडून हप्ते गोळा करतो तो आणि टोल नाक्यावर मारामारी करतो पैशांसाठी. अरे त्याची गुंडागर्दी दादागिरी किती वाढली आहे. तुम्ही पण हिसाब चुकता केला असेलच ना साहेब आता. हे बघ, तुझा फोन आला म्हणून गुन्हा नाही नोंदवला अजूनपर्यंत. ते तुझ्या त्या पक्षाचे काय ते रीत नियम वगैरे शिकवताला. ओ शिंपी, बाहेर काढा त्याला. तर बघ, हे आले म्हणून सोडतोय तुला. इथून पुढे जर काय लफडं केलंस ना तर मीच काय कोणी सोडणार नाही तुला. चल निघ. धन्यवाद साहेब. लक्ष ठेवा त्याच्यावर. चल. तू कशाला आली इकडे? चल अगं चल ना. आता किती वेळ थांबणार इकडे? मल्हार बंद करा आता हे धंदे. ए तुम्हाला शहाणपणी शिकवू नका. लिमिट मध्ये राहायचं, कळलं ना? आई कुणाला बोलतोस रे भाड्या उलटून? कुणाला बोलतोस? अरे ह्याच्यामुळे तर तू बाहेर आलास आणि त्यालाच उलटून बोलतोयस. ए आई, तुला काय माहिती नाही? त्या दत्ता भाऊने पैसा पाठवला म्हणून सोडले मला. हा काय सोडतो मला? आई अरे भाड्या, त्याच्यामुळे सुटलायस रे. माणसं वळखायला शिक माणसं. तुझा तो दत्ता का फत्ता, त्याच्याकडे गेले होते मी. काय बोलला माहित आहे? एक तर मला हकलून दिलं आणि काय म्हणतो, तुझा पोरगा तसलाच आहे, लय दंगा करतो, मारामाऱ्या करतो. तेव्हा जेलमध्येच राहू दे त्याला, सडू देत जरा, मगच सुधरल. अरे आज हा पोर नसता तर बाहेर आला नसतास र तू. आणि त्यालाच आई, आई, उलटून आई, बोलतोयस. बस, बस, बस. त्यालाच. जाऊ दे. काही नाही, भरकटला येतो. आचाराला विचाराची साथ नसली ना की होतं असं. आणि हे बघ, दुसऱ्याच्या पंखाखाली राहून आपल्या गल्ली नाक्यावर जी चालली आहे ना तुझी फडफड, बंद करायची आहे. त्यातच फायदा आहे तुझा. नाही, पण मला एक सांगा, हे वर्कआउट होऊन जाईल? हे मी असताना घ्यायची गरज नाही तिकीट, ते तुम्हालाच मिळणार आहे. एक काम करा, तुमचा रिडेव्हलपमेंटचा जो प्लॅन आहे शांतीनगर, तो आनंद नगर मध्ये आणायचा. 50-50 तुम्ही आम्हाला मदत करायची इकडे, आम्ही तुम्हाला मदत करू तिकडे. काय गुरु आहात तुम्ही. दत्ता भाऊ आगे बढ़ो. दत्ता भाऊ आगे बढ़ो. हमारा नेता कैसा हो? हमारा नेता कैसा हो? आता जवळपास सर्व विभागाची तिकीट वाटून झालेली आहे. आनंदवाडी आणि शांतीनगर या विभागाची तिकीट वाटायची बाकी आहे. दत्ता भाऊ आगे बढ़ो.
घोषणा फार झाल्या दत्ताजीराव, जनतेचा आवाज आहे भाऊ, दाबून कसं चालेल? पण निर्णय तर पक्षच घेणार आहे ना. पण भाऊ जनाधार लक्षात असू द्या फक्त. असू द्यायचं म्हणजे झालं म्हणजे? ते आम्ही आधीच ठरवलंय. पण भाऊ आपल्याला शांतीनगरसाठी 1 मिनिट. शांतीनगरमधून प्रजाहित पक्षाचे नगरसेवकाची तिकीट दत्ता शिवलकर यांना देण्यात आली आहे. पाया पडताना डोक्यावर पडू नको म्हणजे झाले. थँक्यू व्हेरी मच. भाऊ निशी आता कामाला लागायचे सर. भाऊ शांतीनगरहून जर दत्ता नगरसेवक म्हणून निवडून आला ना तर शांतीनगरचं खूप नुकसान होईल. तुम्ही शिकवता आम्हाला आता? हा, प्रजाहित पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही घेतलेला निर्णय हा अंतिम राहील. सर हे सगळे मल्हार, मल्हार. तू अजून जागी आहेस? 2 वाजलेत. हो, जरा बोलायचं होतं तुझ्याशी, पण अलीकडे तुला बोलायला वेळच नाहीये. इतकं महत्वाचं आहे? हो, काय? तू समाजकारण सोडून राजकारणात जास्त गुंतत चाललायस असं नाही का वाटत तुला? तुला असं वाटतंय? हो, का? कारण ज्या पक्षासाठी तू काम करतोयस त्यांनी तुला तिकीट न देऊनही तू अपक्ष उभा आहेस का, हेच मला कळत नाही. ये इकडे बस, जरा बस इथे. हे बघ कोमल, इथल्या समाजकारणाला राजकारणाशिवाय पर्याय नाही असं मी आधी म्हणलं होतं. पण राजकारण केवळ गलिच्छ आहे म्हणून मी समाजकारणाचा विचारही करायचा नाही, हे मला पटत नाही. इथल्या राजकारणाचे सगळे नियम समजून घेतले तरी सुद्धा मी चांगल्या प्रकारे समाजकारण करू शकेन असा मला विश्वास आहे. मला माझ्या बापासारखं भाबडा समाजसेवक, कट्टर कार्यकर्ता असं अजिबात नाही व्हायचं. मला खूप वाटतं लोकांसाठी काहीतरी करावं, त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढावं. पण नुसतं वाटणं आणि प्रत्यक्षात करायला मिळणं यात फरक आहे. आणि काहीतरी करायची संधी मला या निवडणुकीमुळे मिळते. नगरसेवक, सेवक ना म्हणजे राजा नाही. लोकांना ना ह्या पदाचा अधिकार माहितीये, किंमत माहितीये, पण महत्वच माहिती. मला ते महत्व पटवून द्यायचंय. खूप गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. स्वच्छता, आरोग्य, मूलभूत सुविधा, आणि या सगळ्यासाठीच मी लढायचं ठरवलंय. मल्हार, भीती होती मनामध्ये म्हणून विचारलं. काळजी घे अँड ऑल द बेस्ट. थँक्स. गणेश तळेकर आगे बढ़ो. गणेश तळेकर आगे बढ़ो. विक्रम गायकवाड आगे बढ़ो. मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा, मल्हार शिंदेंचा. आपल्या मुलांचे क्रिकेटचे सामने भरवायचे आहेत. हा, अरे मग बरोबर ना, कोणाची वाट पाहताय त्यासाठी काय तुम्ही? देणगी? अरे देणगीच पाहिजे ना. हे देतो ना, देणगी काय घ्या. जोरदार करा क्रिकेटचे सामने. हा, हं? भाऊ. पण एक लक्षात ठेवायचं, बोला. आपल्या आईला, भाऊला, काकाला, मामाला, पप्पाला सगळ्यांना सांगायचं शिक्का कुठे मारायचा? क्या बात. आमची निशाणी, आमची निशाणी मल्हार शिंदेंचा. प्रजाहित पक्षाचा. सुदर्शन चक्रावर आपला शिक्का मारायचा, लक्षात ठेवा. ऐ शाबाश. त्यांना द्या, तीर्थप्रसाद द्या ना. थँक्यू, धन्यवाद. सुदर्शन चक्र, सुदर्शन चक्र विसरू नका. भरूनात तुम्ही माझे विचार ऐकण्यासाठी इथे थांबलात. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगून गेला का आज मी इथे विजयी झालो. येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही भरघोस मताने आपल्या पक्षाला, म्हणजेच आपला पक्ष आहे,
लोकराज्य पक्ष प्रत्येक उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आणि त्यांचं अस्तित्व संपवून टाकायचं आहे. कोणाचं अस्तित्व मिटवता ते कोणाचं? पायात शेपूट घालून पळणाऱ्या कुत्र्यांची अवलाद आहे. यांच्या भुंकण्याला आमचा एकही माणूस घाबरणार नाहीये. अरे हिंमत असेल तर या ना समोर आणि बोला. आबासाहेबांचा आदर्श, भाऊंची शक्ती आणि तुमचा हात आहे माझ्या डोक्यावर. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मीच होणार आहे शांतीनगरचा नगरसेवक. दत्ता शिवलकर आगे बढ़ो. दत्ता शिवलकर आगे बढ़ो. दत्ता शिवलकर आगे बढ़ो. गरिबांचा नेता, गरिबांचा नेता, प्रजाहित पक्षाचा, प्रजाहित पक्षाचा. जिंदाबाद, जिंदाबाद. लोकराज्य पक्षाचा, लोकराज्य पक्षाचा. अण्णा भाऊ आगे बढ़ो. येऊन येणार कोण? गरिबांचा नेता, गरिबांचा नेता. हमारा नेता कैसा हो? अरे हमारा नेता कैसा हो? आजच्या ठळक बातम्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये मुंबईच्या प्रत्येक विभागामध्ये निवडणूक प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक उमेदवार जनतेला आव्हान करतायत. नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शांतीनगर विभागातील प्रजाहित पक्षाचे दत्ता शिवलकर यांच्याकडे जनतेचा कौल जाण्याचे पूर्ण संकेत दिसत आहेत. त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी जवळपास आपला विजय निश्चित मानला आहे. पारकर साहेब, तुम्ही सध्याचे आघाडीचे बिल्डर आहात. माझ्याकडे 3 झोपडपट्ट्यांचा रिडेव्हलपमेंट प्लॅन तयार आहे. बर. कमिट्यांच्या स्वाक्षऱ्या, गटातटांचे प्रमुख, सगळी मंडळं आपल्या हातात आहेत. आणि कलेक्टर सर्वेचं? हा तो आहे ना. पण तुम्ही आधी काही बिल्डरला हा प्लॅन विकलेला आहे? खरं सांगा, तुम्हाला तर माझी पोस्ट माहितीच आहे. हो पारकर साहेब, तो कलेक्टर सर्वे रिजेक्ट झालाय. त्याच्यात काही लागणार नाही. असो, कलेक्टर सर्वेचं आम्ही बघून घेऊ. तुमचं काय? हो नगरसेवक आम्हीच होणार हो साहेब. 5 पट देऊ तुम्हाला. पण काही लोक त्या प्राईम लोकेशन वरती जागा मागतायत. काय करताय पारकर साहेब तुम्ही? अहो लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत ना आपल्याकडे. आणि मराठी माणसाला मुंबईत राहायचं कुठे हो? त्याला राहायचं कुठे? डोंबिवली, विरार, कसारा. लोकांचं दिवाळी काढल्याशिवाय आपली दिवाळी कशी साजरी होणार पारकर साहेब? ठीक आहे, हे तुमची अमाऊंट तुमच्याकडे घ्या. थँक्यू. आणि डील पक्का सर. दिल पक्का. आणि तुम्ही काही काळजी करू नका. अहो दिवाळीच काय, प्रत्येक सण साजरा करायचा. बघितलं? दसरा म्हणू नका, ईद म्हणू नका, काय? क्रिसमस म्हणू नका. यांना असं वाटतं की पैसे फेकल्यावर कुणालाही विकत घेता येऊ शकतं. कुणालाही, अगदी तुम्हाला सुद्धा. इतके स्वस्त आहात तुम्ही, इतक्या सहज कुणाला पण विकले जाऊ शकता. थोडा जरी स्वाभिमान असेल ना, तर फाडा यांचा बुरखा. नाही तुम्ही नाही फाडला ना, तर आपण फाडणार नक्की. शब्द आहे मल्हार शिंदेचा. तुमची घरं चाळी माफक दरात बिल्डरच्या घशात, आणि तुम्ही कुठे? वसई, विरार नाही तर अंबरनाथ. अशा माणसाला तुम्ही तुमचं मत देणार?